हॅलो फ्रेंड्स, टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती तुमच्यासाठी पुन्हा एकदा आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे। आम्ही जस्ट आत्ताच बाहेरून आलोय आणि बाहेर खूप ऊन आहे। आम्ही ॲक्च्युली गेलो होतो आता विजय सेल्सला, कारण आम्हाला व्हॅक्यूम क्लीनर घ्यायचा होता ना। आमचा फ्लॅट जो आहे ना तो रोड फेसिंग असल्याने एवढी धूळ येते की जे विंडोच्या स्लाइडिंग वगैरे असतात त्याच्यामध्ये धूळ इतक्या सहजासहजी निघत नाही आणि फर्निचरचे जे कानेकोपरे असतात त्यात देखील खूप धूळ जाऊन बसते। त्यामुळे आम्ही असा डिसिजन घेतला की व्हॅक्यूम क्लीनर आणूयात। चला तर मग आपण या व्हॅक्यूम क्लीनरच्या डिटेल्स बघूयात। मित्रांनो, हा हिरोगा फ्लोर्सचा वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर 12 लिटर टँक कॅपॅसिटी आहे आणि 18 kPa सक्शन आहे। चला आपण अनबॉक्सिंग करूया। तर हे व्हॅक्यूम क्लीनर 1380 वॅटच्या पॉवरफुल मोटर सोबत येतं आणि याचा तुम्ही उपयोग वेट अँड ड्राय दोन्ही क्लिनिंगसाठी करू शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये ब्लोअर फंक्शन देखील आहे आणि स्टेनलेस स्टील कंटेनर असल्यामुळे गंज वगैरे पकडणार नाही आणि इनबॉक्सच तुम्हाला सर्व ॲक्सेसरीज भेटणार आहेत, त्यामुळे ॲडिशनल तुम्हाला खरेदी करण्याची काही गरज नाही। या व्हॅक्यूम क्लीनर्सला व्हील्स आहेत, हे 2 मोठे व्हील्स आहेत आणि 2 छोटे व्हील्स आलेले आहेत। त्याच्यासोबतच अटॅचमेंट्स आहेत, जशी अटॅचमेंट आहे जी तुम्ही सोफा क्लीन करण्यासाठी यूज करू शकता किंवा कर्टन्स क्लीन करण्यासाठी यूज करू शकता। आणि ही अटॅचमेंट आहे जी वेट क्लिनिंगसाठी यूज केली जाते आणि फ्लोअर क्लिनिंगसाठी ही अटॅचमेंट त्यांनी दिलेली आहे। आणि हे 2 एक्सटेंडर्स दिले आहेत त्यांनी, ज्याने लेंथ वाढून तुम्ही जे तुमचा हात पोहोचणार अशा ठिकाणची देखील क्लिनिंग करू शकता। याच्यासोबत ही डस्ट बॅग आलेली आहे जी की वॉशेबल आणि रियुजेबल आहे, तिला चेंज करण्याची गरज नाही, तुम्ही यूज करू शकता वॉश करून। आणि याच्यासोबत हे आलेलं आहे स्लाइडिंग विंडोज वगैरे क्लीन करण्यासाठी। या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये ब्लोअरचे फंक्शन देखील आहे। जर तुम्ही इकडून हे जोडलं त्याचं अटॅचमेंट तर ते ब्लोअरचं काम करतं आणि इकडून सक्शनचं काम करतं, असं दोन्हीसाठी हा यूज करू शकता। आणि याचं हे कंटेनर स्टीलमध्ये आलेलं आहे, त्यामुळे गंज वगैरे काही पकडणार नाही। हा असं तुम्ही अनलॉक करू शकता आणि ओपन करून बघू शकता। आणि याच्यामध्ये त्यांनी हा मोठा पाईप दिला आहे सक्शनसाठी। त्यांनी या प्रेशर ॲडजस्ट करण्यासाठी हा नॉब दिला आहे, ज्याने तुम्ही ते कमी जास्त करू शकता। आणि असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला ड्राय क्लिनिंग करायची त्यावेळेस तुम्हाला हे फिल्टर यूज करायला लागेल, प्लस डस्ट बॅग यूज करायला लागेल। पण ज्यावेळेस तुम्हाला वेट क्लिनिंग करायचं त्यावेळेस तुम्ही हे फिल्टर असं बाजूला काढून ठेवून हे असं बसून वेट क्लिनिंग करू शकता, त्यावेळेस तुम्हाला हे फिल्टर वाढवायचं नाही। तर या ठिकाणी त्याचे मोठे व्हील्स बसतील, जेणेकरून तुम्ही इझिली मूव्ह करू शकता। आणि इथे फ्रंटला ते छोटे व्हील्स आहेत जे आपण बसवणार आहोत आणि केबल ही खूप मोठी दिली आहे। जसं तुम्ही इथं बघू शकताय की त्याची मोटर पॉवर आहे 1380 वॅट, सक्शन पॉवर आहे 18 kPa आणि नॉईस लेवल ते क्लेम करतायत की 820 dB आहे। बघूयात किती आहे ते पण। जसं की तुम्ही इथे बघू शकताय त्यांनी दिलं आहे की डस्ट कॅपॅसिटी वेट अँड ड्राय बोथ 12 लिटर्स त्यांनी दिली आहे आणि या सगळ्या ॲक्सेसरीज त्याच्यासोबत आलेल्या आहे। जसं की हे फिल्टरसोबत येतं, ज्यामुळे धूळ वगैरे जात नाही आतमध्ये मोटरपर्यंत। आणि या सर्व अटॅचमेंट सोबत आलेले आहे जे तुम्हाला मी आता दाखवले। आणि हा आम्हाला 10,000 रुपयांना भेटला। तुझं पूर्ण डेमो कसं वर्क करतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर तो व्हिडिओ पाहायला